श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 15 फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहेत महाशिवरात्र. महाशिवरात्रीचा दिवस हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. या दिवशी भगवान शंकरांची उपासना केली जाते. हा दिवस भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि महाशिवरात्री हा दिवस भगवान शिवशंकरांचा खूप मोठा दिवस मानला जातो. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्येच्या एक दिवस अगोदर शिवरात्र येते, परंतु माघ महिन्यातील शिवरात्र सर्वात महत्त्वाची आणि महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते. या महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री भगवान शंकरांनी तांडव नृत्य केलं होतं असं मानलं जातं. तांडव नृत्य हे शिवाचं ब्रह्मांडीय नृत्य आहे आणि हे नृत्य जीवनाच्या शाश्वत चक्राचं प्रतीक आहे अशी धार्मिक मान्यता आहे. या महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि सतीचा विवाह सोहळा देखील पार पडला होता. म्हणून ही महाशिवरात्रीची रात्र जी आहे तर ती अंधार आणि अज्ञानाचे प्रतीक मानले जाते. या रात्री शिवाची पूजा करून भक्त अंधाराकडून प्रकाशाच्या आणि अज्ञानातून ज्ञानाच्या मार्गावर जातात. या दिवशी जो व्यक्ती भगवान शिवशंकरांची पूजा करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील दुःख आणि संकट दूर होतात. महाशिवरात्रीचं व्रत हे खूप प्रभावी मानले जाते. या दिवशी व्रत केल्याने भक्तांचे सर्व दुःख त्रास हे दूर होतात, सर्व मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात आणि सर्व पापांचा नाश होतो. तसेच घरात सुख शांती समृद्धी देखील नांदू लागते. हे व्रत करून भगवान महादेवांची पूजा केल्याने संपूर्ण महाशिवरात्रीचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होते. धार्मिक दृष्टीने महाशिवरात्रीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या रविवार महाशिवरात्रीला शिव मंदिरातून घरी आणा ही एक वस्तू. घरात पैसा येईल, घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन करोडोंचे कर्ज फिटेल, घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल, घरात सोन्यासारखे दिवस येतील. तर अशी कोणती वस्तू आहेत जी शिवमंदिरातून घरी आणायच्या आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या महाशिवरात्रीला करायचा आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा शिवमंदिरातून ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्या घरी घेऊन यायची आहे. त्या वस्तूचा आपल्याला एक अतिशय प्रभावी आणि सात्विक असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही उद्या महाशिवरात्रीला केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी नष्ट होतील. तर बघा, प्रत्येक महिन्यात येणाऱ्या सोमवारी व्रत करून महादेवांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते. परंतु सर्वांनाच प्रत्येक महिन्यात सोमवारी व्रत करून महादेवांची पूजा करणं शक्य होत नाही आणि म्हणून किमान महाशिवरात्रीला तरी व्रत करावं, जेणेकरून वर्षभरात येणाऱ्या सर्व सोमवारचं प्रदोष व्रताचं शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते. सोबतच भगवान महादेवांचा आशीर्वाद हा आपल्यावर आपल्या कुटुंबावरती वर्षभर राहतो. आणि जर उद्या महाशिवरात्रीला हा एक उपाय आपण जर केला तर आपल्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते. कारण पहा, या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. भगवान महादेवांसोबत पार्वती ही नेहमीच असते आणि म्हणून या दिवशी या दोघांची एकत्रित पूजा केली जाते. आणि म्हणून महाशिवरात्रीचा हा जो पवित्र दिवस आहे तर हा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरातील गरिबी दरिद्रता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणून जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, सतत पैशांच्या अडचणी येत असतील, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, योग्य मोबदला मिळत नसेल,
तसेच सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावर एखादं कर्ज आहे, मग हे कर्ज गाडीचं, घराचं, जमिनीचं किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल आणि हे कर्ज तुम्हाला परतफेड करायचं आहे, परंतु ते परत करण्यासाठी जर तुम्हाला योग्य मार्ग मिळत नाही किंवा ते कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे पाहिजे तेवढा पैसा येत नसेल, सतत काही ना काही पैशांच्या अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नाही, घरामध्ये पैसा टिकत नाही, छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील, म्हणजे व्यवसाय तुमचा चांगला चालत नाही, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही, तर या सर्व गोष्टींवरून समजते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही. आता लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैसाच असणं होत नाही, तर आपल्या घरामध्ये एक प्रकारचे सुख, शांती, समृद्धी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या कुटुंबामध्ये एकोपा असणे, तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात. जेव्हा असे सकारात्मक आणि चांगले वातावरण आपल्या घरामध्ये असते, तर त्यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात. म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, भांडणे होत असतील, घरामध्ये आजारपण असेल, आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, कुटुंबाची, मुलांची प्रगती होत नसेल, तर तुम्ही उद्या महाशिवरात्रीला हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो नक्की करून पहा. हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत. हा उपाय केल्याने तुमच्या घरात पैसा येईल, घरातील कर्ज, गरिबी ही कायमची संपून जाईल. कारण या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते महादेवाच्या कृपेने त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत. देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे, पांढरी फुलं, बेलपत्र अर्पण करायचं आहेत, धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. या दिवशी तुम्हाला पूजा करून झाल्यानंतर व्रताचा संकल्पसुद्धा करायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश भरून पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचे आहेत, चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि यानंतर एक बेलपत्र आणि हे जल घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि तिथे तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आणि हे जल जे आहे तर ते आपल्या दोन्ही हाताने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. शिवपुराणानुसार असं म्हटलं जातं की जो व्यक्ती 1 लोटा जल महादेवांना अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणून हे जल जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. पांढरी फुलं, बेलपत्र असेल तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण करून झाल्यानंतरनं शिवलिंगावरती ज्याने कोणी धोत्र्याचं एखादं फळ अर्पण केलेलं असेल तर ते एक धोत्र्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरून उचलून घरी घेऊन यायचं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक जण धोत्र्याची फुलं जी आहेत तर ती शिवलिंगावरती अर्पण करत असतात आणि म्हणून तुम्हाला सहज शिवलिंगावरचं हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला भेटून जाईल. आता हे धोत्र्याचं फळ घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडासा भस्म जो असतो तर तो घ्यायचा आहे. भस्म हा महादेवांना अतिशय प्रिय आहे. हा भस्म महादेव आपल्या संपूर्ण अंगाला लावत असतात. भस्माशिवाय त्यांची पूजासुद्धा पूर्ण होत नाही, इतकं महत्त्व या भस्माला दिले जाते. म्हणून थोडासा भस्म तुम्हाला घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे भस्म नसेल तर मग आपण देवघरामध्ये अगरबत्ती लावतो, त्याची जी विभूती असते, ऊद असते तर ती घ्यायची आहेत आणि त्या संपूर्ण फळाला तुम्हाला लावून घ्यायचे आहेत. यानंतर तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचं कापड जे आहे तर ते घ्यायचं आहे. पांढऱ्या रंगाचं नसेल तर पिवळ्या रंगाचं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते बांधायचं आहे. यानंतर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. हे फळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि 11 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर हे धोत्र्याचं फळ घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जायचं आहे. आतल्या साईडने किंवा बाहेरच्या साईडने जिथे कुठे हे फळ बांधायला जागा असेल किंवा ठेवायला जागा असेल तर तिथे हे फळ जे आहे तर ते आपल्याला बांधायचं आहे.
धोत्र्याचं जे फळ आहे ना, हे भगवान शिवशंकरांना खूप प्रिय आहे. आपण जर भक्तिभावाने एक धोत्र्याचं फळ महादेवांना अर्पण केलं तर आपली सर्व पापं नष्ट होतात, इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि मोक्षाचा मार्ग देखील मिळत असतो. आणि जेव्हा आपण असं धोत्र्याचं फळ शिवलिंगावरून उचलून आपल्या घरी आणून हा उपाय करतो, तेव्हा आपल्या घरामध्ये असणारी इडापिडा, नकारात्मकता, वाईट शक्ती, नजरबाधा, दरिद्रता ही घरातून नष्ट होते आणि आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट, विघ्न जे आहे तर ते येत नाही. घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग जे आहे तर ते मोकळे होतात आणि आपल्या घराकडे लक्ष्मी स्वतः आकर्षित होत असते आणि हळूहळू आपल्या घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात. घरात आर्थिक स्थैर्य राहतं आणि आपल्या कुटुंबाची, मुलांची सुद्धा प्रगती व्हायला सुरुवात होते. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घराच्याच आजूबाजूला काही अशी जळाऊ लोकं राहतात. आपल्यासमोर खूप चांगलं बोलतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते. आपल्या घराचं वाईट कसे होईल यासाठीच ते बऱ्याच वेळा प्रयत्नसुद्धा करत असतात. परंतु जेव्हा तुम्ही असं धोत्र्याचं फळ जर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवलं तर कोणताही शत्रू जो आहे तर तो आपलं काहीच बिघडू शकत नाही, आपलं काही तो वाईट करू शकत नाही. आपल्या घराचं नेहमी त्या फळामुळे संरक्षण होत जाईल. सगळी बाहेरची नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरापासून दूर राहील. आणि म्हणून हा एक अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या महाशिवरात्रीला नक्की करायचा आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.